Now we are starting the problem set number 37. Here also mixed fractions are given. You have to convert them into decimal form and read it aloud. Example number first. 9 1 by 10. 9 1 upon 10. Here 9 plus 0.1. We know that 1 upon 10 means 0.1. Now this is the example and answer is 9.1. आपण इथे दुसऱ्या पद्धतीने मी साइडला तुम्हाला उभी बेरीज त्याची लिहून देते. 9 means 9.0 plus 0.1. It becomes 9.1. This is the answer. Second example. Second example is 9 1 upon 100. Second 9 1 upon 100. Similar method we have to use here. 9 plus 1 upon 100 means 2 आकडे सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. मग आपल्याजवळ एकच आकडा आहे, हा एक. मग दुसरा नाही आहे, मग 0 घ्यायचा, कारण इथे 2 0 आहेत. म्हणून आपल्याला 2 आकडे सोडून पॉईंट द्यायचा आहे. आणि पॉईंट देताना नेहमी डाव्या बाजूने देतात. मग 1 लिहिला, दुसरा आकडाच नव्हता म्हणून 0 घेतला, मग पॉईंट दिला आणि इथे पण आपल्याला 0 लिहावा लागतो. हे झाली दुसरी स्टेप. आता याची बेरीज, ही बेरीज आपण इथे करून बघू. 9.0 याचा पण पॉईंटच्या खाली घ्या. इकडच्या बाजूला 0 लिहा, इकडे 0.1 लिहा. आता 0.1, आता 0च्या खाली 0 आला, 1च्या वर काहीच नाहीये, मग तिथे आपण 0 घेऊ शकतो. किंवा 9.00 म्हणजे 9च, किमतीत त्याचा बदल होत नाही. हे असं करून मग आपण बेरीज करू. 0.1 इथे 1, 0 0 0, पॉईंट बरोबर पॉईंट आणि 9.01. हेच उत्तर आपल्याला इथे लिहावं लागेल. 9.01. दॅट इज द आन्सर ऑफ सेकंड एक्झाम्पल. नाउ एक्झाम्पल नंबर थर्ड. 453 upon 100. Again similar method. 4 plus 53 upon 100. पुन्हा 2 शून्य आहेत, मग 1 आणि 2 सोडून पॉईंट द्यायचा, म्हणजे मग 0.53. आता या दोघांची पुन्हा बेरीज करायची. या पद्धतीने करू. पहिलेल्या 4.00, कारण 2 आकडे आहेत, आणि खाली लिहायचं 0.53 ची बेरीज करा. 3 5 पॉईंट आणि हे 4.53. तरी 4.53. तुम्ही एक्झाम मध्ये अशा पद्धतीने पण गणित सोडवू शकता, या पद्धतीने पण बेरीज करू शकता. म्हणून तीनही एक्झाम्पल मी उभ्या बेरजेची पद्धत आणि आडवी बेरजेची पद्धत दोन्ही पद्धतीने सोडून दिलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज एक्झाम्पल नंबर 4. 78 upon 100. Again write this 78 and how many zeros are here? 2. So 1 2 and here is the point. Before that you have to write 0. It becomes so simple. 0.78. म्हणजे जिथे 100 100 10 1000 असे आकडे असतात, खाली जर एकावर 0 असतील तर भागाकार करत बसायचं नाही. किती 0 आहे तेवढं बघायचं आणि तेवढे आकडे सोडून आपल्याला पॉईंट लिहायचा आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. 5 upon 100. आता इथे बघा, हा 5 एकटाच होता म्हणून इथे 2 शून्य येते, मग 2 आकडे सोडायचे आहेत आपल्याला. पण दुसरा आकडा होता का इथे? 5च्या आधी नव्हता, मग तिथे आपण 0 घेतला, मग 1 2 आणि मग लिहिला पॉईंट, म्हणून याचा आन्सर झालं 0.05. आता हेच एक्झाम्पल बघा, 10 लिहिले तर काय होईल? एकच 0 आला, मग 5 नंतर लगेच पॉईंट लिहून टाकला. पुन्हा इथे एक्स्ट्रा एक 0 टाकायची गरज पडत नाही, कारण इथे एकच डिनॉमिनेटर मध्ये एकच 0 आहे. 5 upon 10 is equal to 0.5. Similar that 2 by 10, 2 upon 10 means 0.2. इथे पण 2 लिहिलं, एक आकडा हा सोडला आणि पॉईंट दिलाय आपण, कारण 10च आहे. इथे 100 आहे म्हणून इथे आपण 20 लिहिले आणि 1 2 असे सोडून पॉईंट लिहिला, इकडे 0 लिहिला. 0.20. 0.20 ला तुम्ही 0.2 सुद्धा लिहू शकता, त्याच्या व्हॅल्यू काही चेंज होत नाही. बघितले. आता हे सगळे उदाहरणं मी तुम्हाला या प्रॉब्लेम सेटमध्ये सोडवून दिलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचा तुम्ही नीट सराव करा
आणि त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिसला सुद्धा काही उदाहरणं दिले जातील. समजलेली? 78/100 मीन्स 0.78. 5/100 मीन्स 0.05. 5/10 0.5. 2/10 0.2. 20/100 that means 0.20 or 0.2. You can write any of these answer. चॅनलमधली माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा.